नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांच्या आपल्या लाडक्या द एके अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी एजी पाटील पुन्हा एकदा हृदयाच्या तळापासून स्वागत करतोय। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जिल्हा न्यायालय कनिष्ठ लिपिक किंवा शिपाई पदासाठी जर अर्ज केला असेल किंवा त्या पदासाठी जर आपण अभ्यास किंवा तयारी करत असाल तर विद्यार्थी मित्रांनो, आपण त्यासाठी दररोज एक क्वेश्चन पेपरचं सेशन इथे घेऊन येत असतो। आजचा आपला जो क्वेश्चन पेपर सेशन आहे तो भाग क्रमांक 13 आज आपण इथे बघणार आहे। मी तेव्हाही सांगितलं होतं, आजही सांगतो, 20 जानेवारी नंतर आपली एक्झामची डेट येणार आहे। तोपर्यंत आपला 20 जानेवारी पर्यंत आपला संपूर्ण अभ्यासक्रम तिथे पूर्ण झालेला पाहिजे। तुमच्यासाठी लेकरांनो, आपण जिल्हा न्यायालयाबाबत एक बॅच इथे सुरू केलेली आहे। रेकॉर्डेड बॅच आहेत ऑनलाईन स्वरूपामध्ये। तुम्हाला ही बॅच परचेस करायची फक्त 31 रुपयामध्ये आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये तुम्हाला सराव पेपर भेटणार आहे। मराठी व्याकरणाचे 3 सराव पेपर भेटणार आहे। त्यानंतरला तुम्हाला सामान्य ज्ञानचे 3 सराव पेपर भेटणार आहे। त्यानंतर इंग्लिश व्याकरणाचे 3 सराव पेपर भेटणार आहे आणि चालू घडामोडी या विषयाचे सुद्धा 3 सराव पेपर भेटणार आहेत। असे 12 सराव पेपर तुम्हाला फक्त 31 रुपयामध्ये भेटणार आहे आणि विथ त्याचं स्पष्टीकरण पण भेटणार आहे। आता मी तुम्हाला बोललो, इंग्रजी व्याकरणावर 99% आपल्याला क्वेश्चन येणार नाही। जरी चुकून एखाद 2 क्वेश्चन आले तर तुम्हाला या टेस्ट सिरीज मध्ये ते कव्हर होतात। त्यामुळे आपल्याला इंग्लिश व्याकरण या विषयाचा अभ्यास करण्याची कोणती आवश्यकता नाहीये। ओके, याचे काय तेव्हा भान ठेवा। त्यानंतरला भरपूर विद्यार्थी मित्रांचं म्हणणं होतं, सर आमच्यासाठी काहीतरी एक रेकॉर्डेड बॅच घेऊन या। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण तुमच्यासाठी जिल्हा न्यायालय भरतीबाबत एक रेकॉर्डेड बॅच घेऊन आलेलो आहे। 149 रुपयाची फी आहे। जवळपास 500 लेक्चर याच्यामध्ये आहेत। यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरणाचे लेक्चर, यामध्ये तुम्हाला चालू घडामोडी मे 2023 पासून ते डिसेंबर 2023 पर्यंत भेटणार आहेत। त्यानंतरला लेकरांनो, तुम्हाला इथे सराव पेपर सुद्धा भेटणार आहे आणि या बॅचची फी फक्त 149 रुपये। सामान्य ज्ञानचे सुद्धा सर्व विषय फक्त 149 रुपये या पेपरची कोर्सची आपली फी आहे। फक्त 49 रुपये। जे विद्यार्थी मित्र आज हा कोर्स परचेस करतील त्यांना फक्त 149 रुपये द्यावे लागेल। म्हणजे आज 2 जानेवारी आणि उद्या 3 जानेवारी 2 दिवसासाठी आपण ऑफर इथे दिलेला आहे। पण 3 जानेवारी नंतर जे विद्यार्थी मित्र हा कोर्स परचेस करतील त्यांना तिथे 299 रुपये पे करावे लागेल। म्हणजे तुम्हाला जर तुम्ही 2 दिवसामध्ये हा कोर्स परचेस केला तर तुम्हाला 149 रुपये फी आहे। त्यानंतरला आणखी 50% फी वाढणारी, म्हणजे हिच्यावर एक्स्ट्रा 50% आपण डिस्काउंट। ऍक्च्युअली हिची फी 499 रुपये आपण देतोय 299 ला, त्यामध्ये एक्स्ट्रा 50% नवीन वर्षाबाबत आपण डिस्काउंट दिला आणि 149 रुपयाला ही बॅच दिलेली आहे। 4 महिन्याचा कालावधी, एकदम सुंदर बॅच। ज्यांना बॅच परचेस करायची त्यांनी द एके अकॅडमीचे ऍप डाउनलोड करा किंवा माझा मोबाईल नंबर आहे 93 70 70 66 79 93 70 70 66 79 हा माझा मोबाईल नंबर आहे। केव्हाही तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकतात। तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला पहिला क्वेश्चन काय बघा, जगप्रसिद्ध अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? जगप्रसिद्ध अजिंठा लेणी ही खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? औरंगाबाद, जालना, जळगाव की बुलढाणा? तर आपल्या सर्वांना माहिती आहे लेकरांनो, जगातली सर्वात प्राचीन भारतातली सर्वात प्राचीन आपण म्हणतो भारतातील सर्वात प्राचीन लेणी म्हणून आपण कोणत्या लेणीला ओळखतो? पितळखोरा लेणीला ओळखतो। पितळखोरा नावाच्या लेणीला लक्षात ठेवा। पितळखोरा नावाच्या लेणीला आपण भारतात, याला कोणी पितळखोरे सुद्धा म्हणतं। भारतातली सर्वात प्राचीन लेणी ही सुद्धा छत्रपती संभाजी महाराज नगर या जिल्ह्यामध्ये आहे। ओके, हा मुद्दा क्लिअर करा। आता सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला विचारलंय काय, वेरूळ अजिंठा लेणी। तर ही अजिंठा लेणी आपल्याला अजिंठा डोंगर रांगेवरती बघायला भेटते आणि अजिंठा लेणी सुद्धा आपल्याला कुठे बघायला भेटते? पुराव, अजिंठा लेणी सुद्धा छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये बघायला भेटते, म्हणजे जुनं नाव औरंगाबाद। छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याचं जुने नाव काय आहे? तर हे जुने नाव आहेत औरंगाबाद। लक्षात ठेवा। छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याचं प्राचीन नाव काय आहे? तर औरंगाबाद या शहराचं प्राचीन नाव आहे बाब्या खडकी। औरंगाबाद या शहराचं प्राचीन नाव काय होतं? खडकी होतं। खडकीवरून औरंगाबाद औरंगजेबने ठेवलेला आहे आणि या औरंगाबादचं आता शिंदे सरकारच्या काळामध्ये छत्रपती संभाजीनगर झालेलं आहे। आता 2 मुद्दे लक्षात ठेवा। काय? औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर हे शहर खाम नदीच्या काठावर वसलेलं आहे। छत्रपती संभाजीनगर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? खाम नदीच्या काठावर असणारे हे शहर आहे। हे शहर बघा खाम नदीच्या काठावर आहे। मोस्ट आयएमपी पॉइंट, या शहराला आपण 52 दरवाजांचे शहर असे म्हणतो। खालीलपैकी कोणत्या शहराला 52 दरवाजांचे शहर म्हणतात?
औरंगाबाद या शहराला 52 दरवाजांचे शहर म्हटलं जातं. मराठवाड्यातील महत्वाचा औरंगाबाद हा काय एक जिल्हा आहे. यामध्ये 9 तालुके आपल्याला बघायला भेटतात. औरंगाबाद मध्ये किती तालुके भेटतात? 9 तालुके आपल्याला बघायला भेटतात, हे लक्षात ठेवा. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये 9 तालुके आहेत. औरंगाबाद खाम नदीच्या काठावरती आहे. औरंगाबादचं बाबा काय प्रसिद्ध आहे? चला सर्वांनी मला कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्यायचं. औरंगाबाद या शहराचं प्रसिद्ध असणार फळ कोणतं याचं कमेंट बॉक्स मध्ये सर्वांनी काय करायचं? उत्तर द्यायचं. त्यानंतरला पुढे कोकण किनारपट्टीतील समुद्रास लागून असलेला सखल भागाला टिंबटिंब म्हणतात. कोकण किनारपट्टीच्या समुद्र किनाऱ्यालगत असणाऱ्या सखोल भागाला म्हणतात वलाटी, खलाटी, देश की पुळण. कोकण किनारपट्टीला लागून असणाऱ्या सखोल भागाला आपण काय म्हणतो? द्या लक्ष. तर आपल्या सर्वांना माहितीये महाराष्ट्राला अरबी समुद्र नावाचा समुद्र लाभलेला आहे. ह्यो अरबी समुद्र महाराष्ट्राच्या पूर्णपणे पश्चिम बाजूला आहे. अरबी समुद्र महाराष्ट्राच्या पूर्ण पश्चिम बाजूला आहे. अरबी समुद्र आणि सह्याद्री पर्वत, अरबी समुद्र आणि सह्याद्री पर्वत यांच्या दरम्यान कोकण किनारपट्टी आहे. कोणाच्या दरम्यान कोकण किनारपट्टी? अरबी समुद्र आणि सह्याद्री पर्वत, याला आपण काय म्हणतो? सह्याद्री पर्वत. लक्षात ठेवा, तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल पुराव, सह्याद्री पर्वताला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते? पश्चिम घाट. सह्याद्री पर्वताला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते? पश्चिम घाट या नावाने ओळखले जाते. हा सह्याद्री पर्वत या अरबी समुद्र आहे यांच्या दरम्यान हा चिंचोळ्या आकाराचा जो भाग आहे, चिंचोळ्या आकाराचा, त्याला आपण कोकण असे म्हणतो. या चिंचोळ्या आकाराच्या भागाला आपण काय म्हणतो पुराव? कोकण असे म्हणतो. लक्षात ठेवा, काय म्हणतो? कोकण. कसा आहे? हा चिंचोळ्या आकाराचा आहे. चिंचोळ्या या कोकणाचं क्षेत्रफळ बाबा महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीचं क्षेत्रफळ काय आहे? महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीचं क्षेत्रफळ बाबा काय? 30,728 चौरस किमी. 30,728 चौरस किमी याचं योग्य क्षेत्रफळ आहे. या कोकणामध्ये पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असे जिल्हे आहेत. कोणते? पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, त्यानंतर रत्नागिरी आणि काय? सिंधुदुर्ग. कोकण किनारपट्टीमध्ये मुंबई उपनगर नावाचा जिल्हा, मुंबई उपनगर नावाचा जिल्हा, त्यानंतरला सिंधुदुर्ग नावाचा जिल्हा, सिंधुदुर्ग नावाचा जिल्हा, आणि त्यानंतरला तिसरा पालघर नावाचा जिल्हा. हे 3 जिल्हे कोकणातील नवीन स्थापन झालेले जिल्हे आहेत. हे 3 जिल्हे कोकण किनारपट्टीमध्ये नवीन स्थापन झालेले जिल्हे आहेत. कोकण किनारपट्टीमध्ये पुराव 7 जिल्ह्यांचा समावेश होतो. किती? 7 जिल्ह्यांचा आणि 50 तालुक्यांचा समावेश होतो. 7 जिल्हे आणि 50 तालुक्यांचा समावेश आपल्याला कोकण किनारपट्टीमध्ये बघायला भेटतो. हाही पॉइंट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता अरबी समुद्राचा आणि कोकण किनारपट्टीचा लगोलगचा जो भाग आहे, अरबी समुद्र आणि कोकण किनारपट्टी यांच्या लगोलगचा म्हणजे या दोघांच्या दरम्यान जो भाग आहे त्याला आपण खलाटी असे म्हणतो. म्हणजे खालचा भाग. म्हणजे काय? खालचा भाग. इथे मोठ्या प्रमाणात गाळाची मृदा बघायला भेटते. कोणती? गाळाची मृदा बघायला भेटते. कोकण किनारपट्टी आणि अरबी समुद्र यांच्या लगोलगच्या भागाला आपण खालचा भाग किंवा खलाटी असे म्हणतो. इथे गाळाची मृदा बघायला भेटते. त्यानंतर पुढे सह्याद्री पर्वत आणि कोकण किनारपट्टी यांच्या दरम्यानचा जो भाग आहे, सह्याद्री पर्वत आणि कोकण किनारपट्टी यांच्या दरम्यानचा वरचा जो भाग आहे त्याला आपण वलाटी असे म्हणतो. काय म्हणतो पुराव? वलाटी. म्हणजे काय? वरचा भाग. म्हणजे काय? वरचा भाग. आपल्याला क्वेश्चन काय विचारलाय? कोकण किनारपट्टीतील समुद्रास लागून असलेल्या सखल भागाला टिंबटिंब म्हणतात. काय म्हणतात? खलाठी असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन पुढचा, पुढील क्वेश्चन काय बघा, भारताची पूर्व पश्चिम विस्तार टिंबटिंब किलोमीटर आहे. आता लक्षात घ्या, आपल्याला भारताचा पूर्व पश्चिम विस्तार विचारलेला आहे पुराव. द्या लक्ष. हे भारताचा विचार करूया. भारताचं क्षेत्रफळ किती बाबा तुला माहितीये का? दे उत्तर. भारताचं क्षेत्रफळ आहे बाबा लक्षात ठेव 32,87,263 चौरस किमी. 32,87,263 चौरस किमी हे भारताचे क्षेत्रफळ आहे. जगाच्या तुलनेत भारताचा वाटा 2.42% आहे.
जगाच्या तुलनेत भारताचा वाटा किती बाबा? 2.42%. हा पॉइंट क्लिअर झाला, यस या नो? जगाच्या तुलनेत भारताचा वाटा 2.42% आहे. जगाच्या तुलनेमध्ये भारताचा वाटा किती आहे? 2.42%. पॉइंट क्लिअर. आता दुसरा मुद्दा, यो भारताचा पूर्व भाग आहे. पूर्व भाग आहे हा अरुणाचल प्रदेशात. पुढे अरुणाचल प्रदेशात. हा भारताचा पश्चिम भाग आहे गुजरात मध्ये. पुढे गुजरात मध्ये. हा भारताचा बाबा दक्षिण भाग आहे. दक्षिण भाग. दक्षिण भाग. आणि हा भारताचा काय आहे? उत्तर भाग आहे. आपल्याला काय क्वेश्चन विचारलाय? भारताची पूर्व पश्चिम विस्तार टिंब किलोमीटर आहे. म्हणजे अरुणाचल प्रदेशापासून तर कुठपर्यंत बाबा? अरुणाचल प्रदेशापासून तर गुजरात पर्यंत हा भारताचा पूर्व पश्चिम भाग किती किलोमीटरचा आहे, असा क्वेश्चन आपल्याला विचारलाय. अवघड अजिबात क्वेश्चन नाही. दे उत्तर काय बघ. उत्तर याचं काय? 2933 किलोमीटर. भारताचा पूर्व पश्चिम भाग किती आहे? 2933 किलोमीटर. म्हणजे भारताला जर पूर्व बाजूला जर तो अरुणाचल प्रदेशाच्या सर्वात पूर्वेकडे जर टोक आहे त्याच्यावर जर टेप ठेवला तर पश्चिमेकडचं सर्वात पश्चिमेकडच्या टोकावर टेप ठेवला तर तो हा अंतर भरेल 2933 किलोमीटर. ही भारताची पूर्व पश्चिम काय बघा विस्तार आहेत. ऑप्शन क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. आता भारताचा उत्तर दक्षिण विस्तार किती? म्हणजे उत्तरेला काय? इंदिरा कोल आहे. इकडे इंदिरा पॉइंट आहे. भारताच्या सर्वात दक्षिणेकडचा भाग कन्याकुमारी, त्याच्या पुढे इंदिरा पॉइंट आहे आणि इकडे इंदिरा कोल आहे. ओके, त्याला आपण काय दप्तर असे सुद्धा म्हणतो. हा लडाखचा भाग. हा कुठला? लडाखचा भाग. आणि खाली पार अंदमान निकोबार बेटचा भाग. अंदमान निकोबार बेटचा भाग इंदिरा पॉइंट. ओके, आता लक्षात घे यो उत्तर दक्षिण विस्तार भारताचा. भारताचा उत्तर दक्षिण विस्तार किती लांब आहेत? आता याचे 2 आकडेवारी वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये. एका पुस्तकामध्ये सांगितलंय 3233 किलोमीटर, तर एका पुस्तकामध्ये सांगितलंय 3214 किलोमीटर. दोन्ही पैकी कोणतं तरी एक ऑप्शन असेल ते आपण काय करायचं? उत्तर द्यायचं. ओके, भारताचा हा विचार जर केला तर भारताची उत्तर दक्षिण लांबी किती आहे? 3233 किंवा 3214. दोन्ही पैकी एक ऑप्शन राहणार. हा पॉइंट तो क्लिअर झाला. आता लक्षात घे भारताची पूर्व पश्चिम लांबी 2933 आहे. फक्त 2933. उत्तर दक्षिण लांबी किती आहे? 3233 घेतली आपण थोडक्यात. 3233 उत्तर दक्षिण घेतली. मग पूर्व पश्चिम जास्त आहे का उत्तर दक्षिण जास्त आहे? साहजिक गोष्ट आहे. भारताची उत्तर दक्षिण लांबी काय आहे? पूर्व पश्चिम पेक्षा जास्त आहे. भारताची उत्तर दक्षिण लांबी पूर्व पश्चिम लांबीपेक्षा काय जास्त आहेत. हा पॉइंट क्लिअर करून ठेवा. इथे हा पॉइंट क्लिअर झाला. त्यानंतर भारताचा पॉइंट. भारताचा नकाशा बघा. आपला महान असा महाराष्ट्राचा. भारताचा पॉइंट क्लिअर झाला. महाराष्ट्राचा बघा. महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती रे? महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे 3,07,713 चौरस किमी. 3,07,713 चौरस किमी हे महाराष्ट्राचे क्षेत्रफळ आहे. भारतामध्ये क्षेत्रफळाच्या बाबतीत पहिलं राज्य राजस्थान आहे, दुसरं राज्य मध्य प्रदेश आहे आणि तिसरं राज्य आपलं क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र एक क्षेत्रफळाच्या बाबतीत तिसरं राज्य आहे. भारतामध्ये एकूण आहे बघा. भारतामध्ये एकूण राज्यांचे भारतामध्ये एकूण राज्यांमध्ये महाराष्ट्र राज्याचा वाटा किती आहे? महाराष्ट्र राज्याचा क्षेत्रफळाच्या बाबतीत वाटा किती आहे? तर 2.42% आहे. आपलं महाराष्ट्र राज्याचा 9.36% आहे. भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी महाराष्ट्र राज्याचा वाटा आहे 9.36%. किती? 9.36%. आता ही महाराष्ट्र राज्याची कोणती दिशा आहे बाबा? पूर्व दिशा आहे. ही महाराष्ट्र राज्याची कोणती दिशा आहे? पश्चिम दिशा आहे. आणि खालची महाराष्ट्र राज्याची दिशा कोणती आहे? दक्षिण. तर वरची महाराष्ट्र राज्याची दिशा कोणती आहे? उत्तर. वरची महाराष्ट्र राज्याची दिशा कोणती आहे? उत्तर. या महाराष्ट्र राज्याच्या दिशा. महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेला कोणतं राज्य आहे बाबा? मध्य प्रदेश. पूर्वेला छत्तीसगड, पश्चिमेला अरबी समुद्र, दक्षिणेला सिंधुदुर्ग आणि गोवा. ओके, आता महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी तुला पाठ करायची आहे. महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी बाबा 800 किलोमीटर. महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? 800 किलोमीटर. तर महाराष्ट्र राज्याची उत्तर दक्षिण लांबी तुला आता पाठ करायची आहे. उत्तर दक्षिण रुंदी आपण त्याला म्हणू शकतो.
महाराष्ट्र राज्याची उत्तर दक्षिण रुंदी ही तुला देते बाबा 700 किलोमीटर. बऱ्याच पुस्तकात 730 अजिबात नाही, 700 किलोमीटर याचं योग्य उत्तर आपण द्यायचं. आता लक्षात घ्या, महाराष्ट्र राज्याची उत्तर दक्षिण रुंदी 700 किलोमीटर आहे, तर महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी 800 किलोमीटर आहे. मग भारताच्या अपोजिट आहे, भारताची पूर्व पश्चिम लांबी उत्तर दक्षिण पेक्षा रुंदीपेक्षा कमी आहे, पण महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी 800, उत्तर दक्षिण रुंदी 700, म्हणजे महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी उत्तर दक्षिण पेक्षा काय आहे, जास्त आहे. हा महाराष्ट्राचा पॉइंट क्लिअर झाला. याचा तू काय करणार, स्क्रीनशॉट मारून घेणार, वहीवर तुझ्या लिहून घेणार. मोस्ट आयएमपी पॉइंट आहे. त्यानंतर पुढे काय उपनदेव पाहिजे होतं आणि सुपनदेव, त्याला उनपदेव सुनपदेव असं सुद्धा म्हणतात. काही लोक म्हणतात उपनदेव आणि सुपनदेव. हे गरम पाण्याचे झरे कुठे आहेत, तर हे गरम पाण्याचे झरे आपल्याला जळगाव नावाच्या जिल्ह्यामध्ये बघायला भेटतात. उपनदेव आणि सुपनदेव. जळगाव हा उष्णतेचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. उष्णता वर्धा आणि जळगाव मध्ये मोठ्या प्रमाणात उष्णता नोंदवली गेलेली आहे. जळगाव हा केळीसाठी प्रसिद्ध असणारा जिल्हा आहे. त्यानंतर जळगाव हा बाबा भरताच्या वांगीसाठी प्रसिद्ध असणार आहे. इथे कापूस उत्पादन सुद्धा घेतलं जातं, पण सर्वात जास्त कापूस उत्पादन कुठे, यवतमाळ मध्ये. त्याला आपण पांढऱ्या सोन्याचा जिल्हा असे म्हणतो. इथं बाबा काळे तिळाचं उत्पादन सुद्धा घेतलं जातं. काळे तिळ, ज्वारी सुद्धा इथली प्रसिद्ध आहे. कुठली, जळगावची. 15 तालुके यामध्ये, किती, 15 तालुक्याचा हा जिल्हा आहे. खानदेश मध्ये याचा समावेश होतो. मोठ्या प्रमाणात आदिवासी जमात, भिल्ल आदिवासी जमात आपल्याला इथे बघायला भेटते. तर हे जळगाव आपल्यासाठी महत्वाचे, लक्षात ठेवा. बॉक्साईटचे उपयोग मुख्यत्वे टिंबटिंब मिळवण्यासाठी केले जाते. बॉक्साईटचा उपयोग कशासाठी केला जातो, लोह, मॅग्नीज, तांबे की ॲल्युमिनियम. आता मी बॉक्साईट वरती एक क्वेश्चन आपण लाईव्हला घेतलेला आहे. आपलं दररोज लेकरांनो 8:30 ते 10:30 2 तास बाबा जवळपास, कधी कधी 2.25 तास, कधी कधी 2.5 तास काय असतं, पण 2 तासापेक्षा जास्त काळ आपलं मोफत युट्यूबला लाईव्ह लेक्चर असतं याच चॅनल वरती. सर्वांनी ते लेक्चर दररोज बघायचं. दररोज 8:30 ते 10:30 लाईव्ह लेक्चर असतं. त्यानंतरला मोस्ट आयएमपी पॉइंट हा आहे की पोरांनो, ज्यांनी अजून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल, खाली तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक दिली जाईल. सर्वांनी टेलिग्राम चॅनल काय करायचं, जॉईन करायचं. आणि या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये सर्वांनी काय करायचं, द्यायचं. बॉक्साईटचे साठे कोकणातील सिंधुदुर्ग नावाच्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला भेटतात. तर बॉक्साईट पासून कशाचं उत्पादन घेतलं जातं याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये देणार आहे. चला पुढे. महाराष्ट्रात दगडी कोळशाचे सर्वात जास्त साठे टिंबटिंब येथे आहेत. महाराष्ट्रातील चंद्रपूर नावाचा जिल्हा आहे. पुराव चंद्रपूर नावाचा जिल्हा आहे. या चंद्रपूर नावाच्या जिल्ह्यामध्ये बल्लारपूर नावाची एक दगडी कोळशाची खाण आहे. कोणती, बल्लारपूर नावाची दगडी कोळशाची खाण आहे. ही खाण काय, प्रसिद्ध खाण आहे. उत्तम दर्जाचा आणि मोठ्या प्रमाणात साठा आपल्याला महाराष्ट्रात दगडी कोळशाचा इथे भेटतो. दगडी कोळसा हा कार्बनी पदार्थ आहे. लक्षात ठेवा, क्वेश्चन पडू शकतो. कार्बन युक्त पदार्थ आहे. कार्बन युक्त पदार्थ आहे. कोणता, कोळसा. कोळसा हा कार्बनी पदार्थ आहे. कसा आहे बाबा, कार्बनी पदार्थ आहे. कोळशाला उद्योगधंद्यांची जननी असे म्हणतात. उद्योगधंदा यांची जननी म्हणून ओळखलं जातं. जननी, कोळशाला उद्योगधंद्यांची काय म्हणत्या बाबा, जननी म्हणून ओळखलं जातं. हाही मुद्दा तो यासाठी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कार्बन नुसार त्याचे प्रकार पडतात. त्यावरती एक क्वेश्चन घेऊन टाकाल, टेन्शन नाही. नंदुरबार हा जिल्हा टिंबटिंब प्रशासकीय विभागात येतो. आपल्या सर्वांना माहिती आहे, महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली 1 मे 1960 ला. महाराष्ट्र राज्यामध्ये 26 जिल्हे होते. किती जिल्हे होते तेव्हा, 26. आज महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्ह्यांचा समावेश आहे. आज महाराष्ट्र राज्यामध्ये बघा किती जिल्ह्यांचा समावेश आहे, 36. आज महाराष्ट्र राज्यामध्ये 6 प्रशासकीय विभाग आहे. तेव्हा महाराष्ट्र राज्यामध्ये किती प्रशासकीय विभाग होते, तेव्हा महाराष्ट्र राज्यामध्ये फक्त 4 प्रशासकीय विभाग होते. किती, 4. तेव्हा 4 होते, आज किती आहेत, 6 आहे. नाशिक आणि अमरावती हे महाराष्ट्र राज्यातील नवीन प्रशासकीय विभाग आहे. महाराष्ट्र राज्यातले काय, नवीन प्रशासकीय विभाग म्हणून आपण नाशिक आणि अमरावती या प्रशासकीय विभागाला ओळखत असतो. तोही मुद्दा लक्षात ठेवणं तुला गरजेचं आहे.
तर चला मग आता या 6 प्रशासकीय विभागांपैकी आपण आज शिकूयात कोणता, तर नंदुरबार जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो, तो प्रशासकीय विभाग. द्या लक्ष पुराव. महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग म्हणजे औरंगाबाद, नवीन नाव संभाजीनगर. तर महाराष्ट्र राज्यातला क्षेत्रफळाने दुसरा मोठा प्रशासकीय विभाग म्हणजे नाशिक. नाशिक प्रशासकीय विभाग आज आपण इथे शिकणार आहेत. मोस्ट आयएमपी पॉइंट आहे नाशिक प्रशासकीय विभाग. नाशिक प्रशासकीय विभागाचं क्षेत्रफळ आहे बघा 57,863 म्हणजे 57,000 प्लस चौरस किलोमीटर. नाशिक प्रशासकीय विभागामध्ये 5 जिल्हे आहे. नाशिक प्रशासकीय विभागात किती जिल्हे, 5 जिल्हे आहे. त्यानंतर नाशिक प्रशासकीय विभागामध्ये बघा 54 तालुके आहे. किती तालुके आहेत, फक्त 54 तालुके आहे. नाशिक प्रशासकीय विभागात सर्वाधिक तालुके असणारे 2 जिल्हे 15-15 नाशिक आणि जळगाव. तर धुळे नावाच्या जिल्ह्यामध्ये फक्त 4च तालुके आपल्याला बघायला भेटतात. तोही पॉइंट लक्षात ठेवा. अहमदनगर मध्ये 14. ओके, तर द्या लक्ष. नाशिक प्रशासकीय विभागामध्ये बघा सर्वात मोठा जिल्हा म्हणजे अहमदनगर जिल्हा आहे. क्वेश्चन बनवू शकतो. तुला माहितीये महाराष्ट्रातला सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे, अहमदनगर. मग तुला क्वेश्चन विचारला जाईल नाशिक प्रशासकीय विभागातील सर्वात मोठा जिल्हा कोणता, तो हा उत्तर राहील अहमदनगर. नाशिक प्रशासकीय विभागातील सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर जिल्हा आहे. ओके, हा अहमदनगर जिल्हा सीना नदीच्या काठावरती वसलेला आहे. कोणाच्या, सीना नदीच्या काठावरती वसलेला आहे. डाळिंबासाठी प्रसिद्ध असणारा अहमदनगर जिल्हा आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठे जे शिखर आहे कळसुबाई नावाचे, हे कळसुबाई शिखर आपल्याला अहमदनगर नावाच्या जिल्ह्यामध्ये बघायला भेटतात. त्यानंतरला महाराष्ट्रातला दुसरा मोठा आपला नाशिक प्रशासकीय विभागातला दुसरा जिल्हा कोणता, नाशिक जिल्हा. 2 नंबरचा मोठा नाशिक प्रशासकीय विभागातला 2 नंबरचा मोठा जिल्हा. नाशिक प्रशासकीय विभागातला 2 नंबरचा मोठा जिल्हा म्हणजे नाशिक जिल्हा. नाशिक हे शहर बाब्या कोणाकाठी आहे, तर गोदावरी नदीच्या काठावरती बसलेलं नाशिक हे शहर आहे. नाशिक या शहराचे द्राक्षे प्रसिद्ध आहेत. ठिबक सिंचनासाठी अग्रेसर असणारा हा नाशिक जिल्हा आहे. काय इथं द्राक्षे प्रसिद्ध असणारा हा नाशिक जिल्हा आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये साल्हेर नावाचे शिखर आहे. साल्हेर मुल्हेर हे शिखर आपल्याला नाशिक मध्ये बघायला भेटतात. साल्हेर या शिखराची उंची बघा 1567 मीटर. महाराष्ट्रातलं सर्वात उंच हा किल्ला आहे. महाराष्ट्रातला हा काय सर्वात उंच किल्ला आहे. तर महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर कळसुबाई आहे. त्यानंतरला नाशिक प्रशासकीय विभागातला तिसरा जिल्हा म्हणजे जळगाव जिल्हा. आपण यावरती महत्वाचे मुद्दे मगाशी पाहिलेले आहेत. ओके, त्यानंतर 4था जिल्हा म्हणजे नंदुरबार नावाचा जिल्हा. नंदुरबार जिल्हा महाराष्ट्राच्या सर्वात उत्तरेकडे आहे. नाशिक प्रशासकीय विभागाचा जिल्हा कोणता आहे, नंदुरबार. नंदुरबार हा जिल्हा धुळ्यामधून 1 जुलै 1998 ला वेगळा झालेला आहे. 1 जुलै 1998 ला धुळ्यामधून वेगळा झालेला आहे. 1 जुलै 1998 1 जुलै 1998 ला धुळ्यातून काय झालाय, वेगळा झालेला हा महत्वाचा जिल्हा आहे. कोणता, नंदुरबार नावाचा जिल्हा. ओके, हा मुद्दा लक्षात ठेवा. त्यानंतरला नंदुरबार जिल्हा 100% आदिवासींचा जिल्हा आहे. 100% आदिवासी नावाचा जिल्हा आहे. आदिवासी 100% आदिवासींचा जिल्हा म्हणजे नंदुरबार नावाचा जिल्हा आहे. 100% आदिवासी जमात इथे आढळते. नंदुरबार महाराष्ट्राच्या सर्वात उत्तरेकडचा जिल्हा आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये सातपुडा नावाची पर्वतरांग आहे. सातपुडा पर्वतरांगेवरती थंड हवेचे ठिकाण तोरणमाळ. महाराष्ट्रातील सर्वात उत्तरेकडचं थंड हवेचं ठिकाण तोरणमाळ नंदुरबार मध्ये आहे. नंदुरबार जिल्ह्यात सर्वात उंच सातपुडा पर्वतरांगेचं महाराष्ट्रातलं शिखर आहे. कोणता, अस्तंबा. अस्तंबा 1325 याची उंची आहे. 1325 मीटर. आणि त्यानंतरला नाशिक जिल्ह्यातला नाशिक प्रशासकीय विभागातला 4था जिल्हा म्हणजे धुळे. धुळे या जिल्ह्याला आपण दह्या तुपाचा जिल्हा असे म्हणतो. साखरी ऊर्जा आपण म्हणतो सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प धुळ्यामध्ये आहेत. पांझरा नदीच्या काठी हे शहर आहे. धुळे कोणाच्या काठी आहे, पांझरा नदीच्या काठी असणारं शहर आहे. धुळे हे 4 तालुक्यांचं आहे बघा. 4 तालुक्यांचा जिल्हा आहे. किती तालुके, फक्त 4 तालुके आहेत. सर्वात जास्त 2022 मध्ये डिसेंबर महिन्यात सर्वात जास्त थंडी या धुळे या जिल्ह्यामध्ये नोंदवली गेलेली आहे.
तर नंदुरबार जिल्ह्याचा समावेश नाशिक या प्रशासकीय विभागात होतो. त्याबरोबर आणखी 4 जिल्हे आहेत. कोणते? टोटल 5. अहमदनगर, नाशिक, जळगाव, नंदुरबार आणि धुळे. नंदुरबार सोबत आणखी 4 म्हणजे एकूण किती? 5. चला पुढे. खालीलपैकी कोणता जिल्हा पुणे प्रशासकीय विभागात येत नाही? महाराष्ट्रात क्षेत्रफळाने नाशिक पहिला, औरंगाबाद, त्यानंतर नाशिक आणि त्यानंतर पुणे. पुणे प्रशासकीय विभागात क्षेत्रफळाने तिसरा मोठा प्रशासकीय विभाग आहे. पुणे प्रशासकीय विभागामध्ये 5 जिल्ह्यांचा समावेश होतो. तर पुणे प्रशासकीय विभागामध्ये 58 तालुक्यांचा समावेश होतो. तालुके किती आहेत बाबा? 58 तालुके पुणे प्रशासकीय विभागामध्ये आहेत. पुणे प्रशासकीय विभागातला पहिला जिल्हा जो आहे तो म्हणजे पुणे. पुणे हा जिल्हा शिक्षणाचं माहेरघर म्हणजे पुणे या शहराला आपण शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखतो. पुणे या शहराला आपण शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखतो. हे मुळा मुठा नदीच्या काठावरती आहे. मुळा मुठा नदीच्या काठावरती पुणे आहेत, लक्षात ठेवा. त्यानंतरला 2 नंबरला बाब्या, 2 नंबरला सातारा. सातारा इथे महाराष्ट्रातलं सर्वात मोठं धरण उजनी नावाचं भीमा नदीच्या काठावर साताऱ्यामध्ये आहे. त्यानंतरला कोल्हापूर नावाचा जिल्हा आहे. कोल्हापूर कुस्तीगारांचा जिल्हा आहे. याला आपण चित्रपट नगरी असे सुद्धा म्हणतो. येथे महाराष्ट्रातला पहिला मराठी चित्रपट दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र हा काढलेला आहे. इथे गुळाच्या पेठा आहेत या कोल्हापूरमध्ये बाब्या. काय तर तुला माहितीये, तो ह्या माहितीसाठी सांगतो, एकदम झाक क्या बात आहे. तर काय तर कोल्हापूरमध्ये बाब्या काय भेटतं आपल्याला पाहायला? कुस्तीगारांचा जिल्हा आहे, लाल मातीचा जिल्हा आहे. पंचगंगा नदी कोल्हापूरच्या कोल्हापूर हे शहर पंचगंगा नदीच्या काठावर आहे. त्यानंतर 4 नंबरला सोलापूर नावाचा जिल्हा आणि 5 नंबरला सांगली नावाचा जिल्हा आहे. सांगली नावाचा जिल्हा आहे. सांगली हळकुंडासाठी प्रसिद्ध असणारा जिल्हा आहे. आपल्याला क्वेश्चन विचारला अहमदनगर हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? अहमदनगर हा नाशिक प्रशासकीय विभागात येतो. सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर जिल्हा, विहिरींचा जिल्हा म्हणून आपण त्याला ओळखतो. मुंबई उपनगर जिल्ह्याचे ठिकाण टिंबटिंब हे आहे. मुंबई महाराष्ट्रामध्ये आज रोजी 358 तालुके. जेव्हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तेव्हा 229 तालुके होते 1 मे 1960 ला. आज रोजी महाराष्ट्रामध्ये 358 तालुक्यांचा समावेश आहे. किती तालुके आहेत आज? 358 तालुके आहे. आणि या 358 तालुक्यांपैकी 3 तालुके मुंबईमध्ये, त्यातला बांद्रा हा एक मुंबई उपनगरचं महत्वाचा काय ठिकाण म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर पुढे 1960 साली महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग होते? मी तुला सांगितलंय 1960 साली महाराष्ट्रात 4 प्रशासकीय विभाग होते. आज रोजी महाराष्ट्रात 6 प्रशासकीय विभाग आहे. महाराष्ट्रातले नवीन 2 प्रशासकीय विभाग, महाराष्ट्रातले नवीन 2 प्रशासकीय विभागांची जोडी ओळखाचा क्वेश्चन बनू शकतो. नाशिक प्रशासकीय विभाग आणि अमरावती नावाचा प्रशासकीय विभाग महाराष्ट्रातले 2 नवीन प्रशासकीय विभाग आहे. ओके. 1 नंबरला सर्वात मोठा प्रशासकीय विभाग औरंगाबाद, नंतर नाशिक, नंतर पुणे, नंतर नागपूर, नंतर अमरावती आणि शेवट कोकण. सर्वात छोटा प्रशासकीय विभाग म्हणजे मुंबई प्रशासकीय विभाग. चला त्यानंतर पुढे भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते आहेत? आता मगाशी कसं सांगितलंय तुम्हाला, भारताच्या सर्वात दक्षिणेकडचं टोक म्हणून आपण इंदिरा पॉइंट या टोकाला ओळखतो. काय? इंदिरा पॉइंट, अंदमान निकोबार बेटच्या पार दक्षिणेकडे इंदिरा पॉइंट. ओके ना, आपण पाहिलं होतं काय 3214 किंवा 3233. चला त्यानंतर पुढे भारतातील सर्वात कमी क्षेत्रफळ असलेले राज्य कोणते? मी तुम्हाला मगाशी सांगितले भारताचं क्षेत्रफळ पुराव 32,87,263 चौरस किमी आहे. या भारताच्या क्षेत्रफळामध्ये पुराव 28 राज्य आणि जम्मू काश्मीर कॅन्सल झाल्यानंतर 6 होतील, पण आज 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. 28 राज्यांमध्ये राजस्थान सर्वात मोठा आहे, त्यानंतर मध्य प्रदेश दुसरा आहे आणि महाराष्ट्र तिसरा आहे. तर सर्वात छोटं राज्य म्हणजे गोवा नावाचं राज्य आहे. भारतातील सर्वात छोटं राज्य म्हणजे गोवा नावाचं राज्य आहे. भारताचं क्षेत्रफळ किती आहे? 32,87,263. त्यापैकी सर्वात मोठं राजस्थान राज्य, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र तिसरा आणि 28वा सर्वात छोटं राज्य कोणतं आहे? गोवा नावाचं राज्य आहे. हे गोवा नावाचं राज्य भारतातील सर्वात लहान राज्य आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेस टिंबटिंब राज्य आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेस असणाऱ्या राज्यांचं नाव सांगा. परवा महाराष्ट्र राज्याला 6 राज्यांची सीमा लागलेली आहे. 6 राज्य व 1 केंद्रशासित प्रदेशाची सीमा लाभलेली आहे. केंद्रशासित प्रदेश
महाराष्ट्र राज्याला 6 राज्य व एका केंद्रशासित प्रदेशाची राजकीय सीमा लागलेली आहे. तर बघा 6 राज्य कोणते आहेत बघा. आता लक्षात घ्या, आपण सर्वात पहिल्यांदा दिशा टाकून घेऊ. ह्या दिशा आहेत. ओके, आता ही दिशा महाराष्ट्र राज्याची पूर्व दिशा आहे. ही महाराष्ट्र राज्याची पश्चिम दिशा आहे. पूर्व पश्चिम. ही महाराष्ट्र राज्याची दक्षिण दिशा आहे. आणि वरची दिशा आपण नेहमी काय घेतो, उत्तर दिशा घेतो. ही आग्नेय दिशा आहे बाब्या. ही वायव्य दिशा आहे. ही आग्नेय वायव्य. ही कोणती, ईशान्य दिशा आहे. आणि ही कोणती, नैऋत्य दिशा आहे. महाराष्ट्र राज्याला एकूण 6 राज्यांच्या सीमा लागल्या. उत्तरेला आहे मध्य प्रदेश नावाचं राज्य. मध्य प्रदेश राज्याची महाराष्ट्राला सर्वाधिक सीमा लागलेली आहे. पूर्वेला छत्तीसगड नावाचे राज्य. छत्तीसगड नावाच्या राज्याची महाराष्ट्राला बाब्या थोड्या कमी प्रमाणात सीमा लागली, म्हणजे सर्वात कमी नाही या, थोड्या कमी प्रमाणामध्ये. याला फक्त 2 जिल्ह्यांची सीमा आहे, गोंदिया आणि गडचिरोली. महाराष्ट्राला सर्वाधिक सीमा एमपीची म्हणजे मध्य प्रदेशाची लाभलेली आहे. त्यानंतर आग्नेयला तेलंगणा नावाचे राज्य आहे. तेलंगणा नावाचे राज्य महाराष्ट्राच्या आग्नेयला आहे. दक्षिणेला कर्नाटक नावाचे राज्य आहे. त्यानंतर दक्षिणेला गोवा नावाचे राज्य आहे. महाराष्ट्राला सर्वाधिक सीमा मध्य प्रदेशाची आहेत. महाराष्ट्र राज्याला सर्वात जास्त सीमा मध्य प्रदेशाची आहे, तर महाराष्ट्र राज्याला सर्वात कमी सीमा गोव्याची आहे. सर्वात कमी सीमा कोणाची आहे, गोव्याची आहे. तर वायव्याला आपल्याला गुजरात नावाचे राज्य लाभलेले आहेत. कोणते, गुजरात नावाचे राज्य लाभलेले आहेत. तर इथे पश्चिमेला थोडा वरती दादरा नगर हवेली दमण दीव केंद्रशासित प्रदेश आहे, त्याचं नाव दमण आहे. म्हणजे महाराष्ट्र राज्याला 6 राज्यांची सीमा आणि एका केंद्रशासित प्रदेशाची सीमा लाभलेली आहे. हे पॉइंट तुला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सर्वात जास्त एमपीची, सर्वात कमी गोव्याची आहे. आपल्याला क्वेश्चन विचारला महाराष्ट्राच्या उत्तरेस असणार राज्य कोणतं, आपलं उत्तर आहे मध्य प्रदेश नावाचं राज्य महाराष्ट्राच्या काय आहे, उत्तरेस आहे. महाराष्ट्राच्या दक्षिणेला गोवा राज्याबरोबर टिंबटिंब जिल्ह्याची सरहद्द आहे. महाराष्ट्राच्या दक्षिणेला गोवा राज्याबरोबर टिंबटिंब या जिल्ह्याची सरहद्द आहे. गोवा राज्य महाराष्ट्राच्या दक्षिणेला आहे. गोवा राज्याला महाराष्ट्राची सर्वात कमी सीमा लाभलेली आहे आणि ती फक्त एकाच जिल्ह्याची लाभलेली आहे. गोवा राज्याला महाराष्ट्राचा फक्त सिंधुदुर्ग नावाचा जिल्हा लाभलेला आहे. सिंधुदुर्ग नावाचा जिल्हा गोवा राज्याला लाभलेला आहे. आता लक्षात ठेवा, सिंधुदुर्ग या जिल्ह्याची सीमा गोव्याला आहे आणि सिंधुदुर्ग मध्ये दोंडाई मार्ग हा एक तालुका आहे, त्याची सीमा गोव्याला आहे. ओके, सिंधुदुर्गची सीमा 2 राज्यांना आहे. सिंधुदुर्गची सीमा गोवा त्याचबरोबर कर्नाटक सुद्धा नावाच्या राज्याला आहे. गोव्याबरोबर कर्नाटक नावाच्या राज्याला सुद्धा सिंधुदुर्गची सीमा आहे. अहमदनगर जिल्ह्यात टिंबटिंब येथे काळविटांसाठी अभयारण्य आहेत. अहमदनगर जिल्ह्यामध्ये कुठे काळविटांसाठी अभयारण्य आहेत, तर पुराव रेहपुरी, सिद्दीटेक, खर्डी की राहता. तर लक्षात घ्या, रेहपुरी हे अभयारण्य काळविटांसाठी प्रसिद्ध असणार काय अभयारण्य आहेत. त्यानंतर तुमच्यासाठी आणि शेवटचा क्वेश्चन हा होमवर्क साठी, याचं उत्तर तुम्ही काय करणार आहेत, कमेंट बॉक्स मध्ये देणार आहेत. पंडित नेहरू यांनी भारताचा शोध म्हणजे डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणत्या तुरुंगात लिहिला. पंडित जवाहरलाल नेहरू यांना जेव्हा अटक झाली होती तेव्हा त्यांनी त्या तुरुंगामध्ये असताना डिस्कव्हरी ऑफ इंडिया म्हणजे भारताचा शोध नावाचा ग्रंथ लिहिला होता. ते तुरुंगाचं नाव काय, अहमदनगर, पुणे, नाशिक की औरंगाबाद. तर याचं उत्तर तुम्ही सर्व कमेंट बॉक्स मध्ये देणार आहेत. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या विद्यार्थी मित्रांना आपली ही टेस्ट सिरीज परचेस करायची आहे त्यांनी लवकरात लवकर परचेस करून घ्या. 31 रुपयाच्या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला संपूर्ण मॅरेथॉनचे लेक्चर सुद्धा भेटणार आहेत. म्हणजे इतिहासाचे संपूर्ण लेक्चर, भूगोलचे संपूर्ण लेक्चर, पॉलिटीचे संपूर्ण लेक्चर, त्यानंतर संपूर्ण म्हणजे 3-3 तासाचे लेक्चर, रिव्हिजन लेक्चर तुम्हाला भेटणार आहे. आधी रिव्हिजन लेक्चर बघा, मग टेस्ट सिरीज सोडवा, 100% फायदा होईल. मराठीचे संपूर्ण लेक्चर किती 3 तासाचे. ओके, नुसता राड आहे बाब्या, बॅच घेऊन टाक. त्यानंतर मराठीचे समानार्थी विरुद्धार्थी शब्दाची आपण एक पीडीएफ तयार केली. हा माझा मोबाईल नंबर आहे, केव्हाही मला व्हॉट्सअपला मेसेज करा. 93 70 70 66 19 पीडीएफ तुम्हाला भेटून जाईल. त्यानंतर महत्वाचे मुद्दा म्हणजे ह्या बॅच मध्ये तुम्हाला 12 पेपर भेटणार, त्याबरोबर स्पष्टीकरण भेटणार, प्लस काय भेटणार, मॅरेथॉनचे लेक्चर भेटणार. एकदम झाक कार्यक्रम आहे. जिल्हा न्यायालयाची बॅच आहे, ज्याला बॅच घ्यायची त्यानं लवकरात लवकर घेऊन टाका. फक्त 149 रुपये फी आहे. 149 रुपये फी आहे आणि या बॅच मध्ये बाबा तुला सगळं जिल्हा न्यायालयाचा अभ्यासक्रम भेटणार. पण एक गोष्ट लक्षात ठेव, 3 जानेवारी 2024 पर्यंत याची ऑफर आहे. 3 जानेवारी नंतर हिची
फी होणार आहे 299 रुपये. तू जर सरळ सेवेचा अभ्यास करत असेल तर तो यासाठी आपण एक बॅच लॉन्च केलेली आहे. सरळ सेवेसाठी आपण एक बॅच लॉन्च केलेली आहे. हिची फी ऍक्च्युअली 699 रुपये होती, पण 3 जानेवारी पर्यंत हिची फी आपण किती केली आहे? 499 रुपये. 3 जानेवारी पर्यंत जर तू ही बॅच परचेस केली तर तुला 499 रुपये फी भरावी लागेल. पण त्यानंतर तू जर ही बॅच घेतली, तू कशाचा अभ्यास कर? तलाठी, वन विभाग, पुरवठा निरीक्षक, सरळ सेवा, आदिवासी विभाग, ओके, ग्रामसेवक. तर यानंतर जो तू बॅच परचेस केली तर तुला 699 म्हणजे तुझ्याकडे अजून एक दिवस आहे. एका दिवसाच्या आत तू काय करू शकतो? बॅच परचेस करू शकतो. माझा मोबाईल नंबर इथे 93 70 70 66 79 केव्हाही मला कॉल कर, किंवा आपली डायरेक्ट द एके अकॅडमीची ऍप काय करू शकतो? तू डाउनलोड करू शकतो. तिथून तू बॅच परचेस करू शकतो. तर चला विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढील लेक्चर मध्ये 8:30 वाजता लाईव्हला. तोपर्यंत पुरावा चांगला अभ्यास करा. थँक्यू सो मच.